मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषात आज गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत। नंदुरबार शहरातील प्रथम मानाचा गणपती असलेला श्री दादा गणपती आहे। दादा गणपतीची स्थापना झाली आहे। आपण पाहू शकतो की हे दादा गणपती आहे। दादा गणपतीला नुकताच स्थापना झाली आहे। ही मूर्ती जी आहे ती मातीने बनवली जाते आणि यात ह्या मातीत मूर्ती बनवली जाते। ही मूर्ती बनवायला साधारण 1 महिना जातो असं हे मंडळाचं म्हणणं आहे। माझ्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, गणपतीची मूर्ती स्थापना झाली आहे, प्रथम मानाचा गणपती मानला जातो, काय म्हणणार? प्रथम दादा गणपती हा मानाच्या गणपती नंदुरबारच्या ही पूर्ण काळ्या मातीमध्ये दादा गणपतीची मूर्ती बनवली जाते। आज 140 वर्षाची परंपरा लाभली आपल्या मंडळाला। 140 वर्षापासून हे एकाच जागेवरती रथावरती मूर्ती स्थापना होते। आज दादा गणपतीचे सर्व दागिने, सोन्याचे चांदी दागिने लावून मूर्तीची स्थापना झालेली आता। आणि याच्या पुढे आमचे 10 दिवस कार्यक्रम राबवले जातात सगळे। जसं म्हणा आपलं अथर्व शीर्ष पठण केलं जातं, लहान मुलांना बोलवून त्यांच्याकडून ते अर्थपठण करून घेतात। नंतर मग वृक्षारोपण केलं जातं, महाआरती होते आपली रोज सायंकाळी। नंतर आपले जेवढे पण नंदुरबारले जेवढे पण वकील आहेत, डॉक्टर आहेत, जे असोसिएशन आहेत, त्यांना सर्वांना बोलवून त्यांच्या हातून आपण इथं आरती करत असतो। बाकी आपले SP साहेब आहेत, कलेक्टर साहेब आहेत, आपल्या इकडचे जे पालकमंत्री आहेत, त्यांना सुद्धा आपण आमंत्रण दिलंय तर ह्या वर्षी तुम्ही इकडे या आणि आपले दादा गणपतीची आरती वगैरे तुम्ही करा असं। किती मातीने ही मूर्ती बनवली जाते? जवळजवळ ही 1 टनाच्या आसपास मातीची असते आणि काळ्या मातीची पूर्ण आहे। 6 फूट मातीची हाईट असते आणि रथावरती स्थापन करतो आपण मूर्तीला। निश्चितच दादा गणपती जे आहेत ते रथावर विराजमान होतात आणि पुढील 10 दिवस ह्या मंडळाकडनं विविध असे कार्यक्रम राबवण्यात येतात। प्रशांत जवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।